जय शिवराय, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आजची व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सिंपली सांगणार आहे की तुम्ही यूट्यूबवर किंवा इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकण्याच्या आधी तुम्ही तुमच्या व्हिडिओला कॉपीराइट आहे का नाही हे कशा प्रकारे चेक करू शकता। कारण कॉपीराइट हा इश्यू असा आहे, जर तुम्ही यूट्यूबवर एखादा व्हिडिओ टाकला आणि त्या व्हिडिओला जर कधी कॉपीराइट पडला तर फार मोठा प्रॉब्लेम येतो। आणि जर कधी तुमचे चॅनल मॉनिटाइज जर झालेलं असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला फार प्रॉब्लेम येईल। तर मित्रांनो, भावांनो, मी तुम्हाला हेच प्रॉब्लेमचं सोल्युशन आज देणार आहे, ते पण व्हिडिओ टाकण्याच्या आधी। आता तुम्ही मला व्हिडिओ टाकण्याच्या आधी कसं काय तो कॉपीराइट चेक करून देऊ शकतो, तर हीच गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे। फक्त व्हिडिओ हा एंड पर्यंत बघा आणि कोणत्या ॲप्लिकेशनवर मी ते सांगणार आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे। फक्त व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया। तर सगळ्यात आधी मित्रांनो, तुम्हाला कॅपकट हे ॲप्लिकेशन इथं ओपन करून घ्यायचं। ओके, तर कॅपकट ॲप्लिकेशनमध्ये आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे, तर त्यासाठी व्हिडिओ हा पूर्ण बघा। ओके, तर जो काही तुमचा प्रोजेक्ट असेल, जो काही तुम्हाला यूट्यूबवरती व्हिडिओ टाकायचा असेल, तो व्हिडिओ सिम्पली तुम्हाला इथं ओपन करून घ्यायचा। ओके, तर अशा प्रकारचा तुमचा व्हिडिओ आहे। तर कॉपीराइट जर कधी तुमचा येत असेल तर इथं व्हिडिओमध्ये व इमेजमध्ये कोणत्या प्रकारचं तुम्हाला कॉपीराइट सॉल्व्ह करून देणार नाही। हा फक्त सॉंग्समध्ये, म्हणजे फक्त एक्स्ट्रा जे ऑडिओ दिसते ह्या ऑडिओचं फक्त मला कॉपीराइट मॅच करून देईल। तर या ठिकाणी तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता अशा प्रकारे कोणतेही ऑप्शन येणार नाही। त्यासाठी तुम्हाला इथं ॲडोवरती साऊंड कलेक्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल कॉपीराइट साऊंडच्या साईडला आणि साऊंड इफेक्टच्या या साईडला। तर हे कॉपीराइट दाबल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे दिसेल कॉपीराइट चेक फॉर एक्सपोर्ट, चेक दॅट साऊंड इन युअर व्हिडिओ इज नो लॉंगर दॅन अलाउड ड्युरेशन फॉर एक्सपोर्ट। म्हणजे तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट होण्याच्या आधी तुम्ही चेक करू शकता की तुमचा व्हिडिओ कशा प्रकारे कॉपीराइट कोणत्या प्रकारे कुठं आला आहे। कॉपीराइट चेक फॉर पोस्टिंग इन टिकटॉक। आता यावरती टिकटॉकला खाली, पण जे कॉपीराइट तुमचं टिकटॉकवरती पडेल तेच तुमचं इंस्टावरती पडेल, तेच तुमचं यूट्यूबवरती पडेल। कारण जर कधी तुम्ही कॉपीराइट केला तर कोणत्या ना कोणत्या सोशल मीडियाच्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला कॉपीराइट पडेल। मग तुम्ही ते कसंही करा, असं काही विषय नाही की तुम्ही यूट्यूबवरती टाकल्यावर त्याच्यावर पडणार नाही, म्हणजे टिकटॉकवर टाकल्यानंतर यूट्यूबवर पडणार नाही, असं काही विषय नाही। सगळ्या सोशल मीडियावरती तो कॉपीराइट पडतो एका याच्यावर पडला की। तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची। ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला याचा यूज करायचा आहे, सांभाळून यूज करा आणि काहीच नाही करायचं। फक्त कॅपकटमध्ये गेल्यानंतर फक्त साऊंड कलेक्शन ऑन दाबायचं आणि कॉपीराइटला दाबायचं। अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं काहीतरी येईल। तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय शिवराय।